कसं बरे आहेत ना तुम्ही? तर आज परत पूर्ण 1 वर्षानंतर मी आणि माझी बहीण परत चाललोय गणपती आणण्यासाठी. तर लास्ट टाइम जसं तुम्ही बघितलं, जर कुणी माझा ब्लॉग नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन नक्की बघा. लास्ट इयर सारखं आम्ही परत याच दुकानात आलो आहोत आणि इथं ऑलमोस्ट गणपती बुक आहे ऑलमोस्ट. तर बघतो आता जरा जे आवडेल गणपती ते घेऊन जाऊ. लेकर जाने वाले आप. तर गाईज आम्ही इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघितल्या आणि आम्हाला एक मूर्ती आवडली आहे आणि जी ॲक्च्युअलमध्ये आमच्या बजेटमध्ये पण आहे. ती आता आम्ही घेऊन जाणार आहे. आमचा भाव घेतोय, मूर्ती नेतोय. तर गाईज हा गणपती लालबागच्या राजासारखा दिसतोय, हो की नाही? या दोघी गणपती घ्यायला आलेत आमच्या सोबत. बघा यांचं आणि गणपती म्हणजे आधी काला पण आहे तरी यांची गाण्याची सुरुवात झाली. हा तर काही हाच हा गणपती आहे जो आम्हाला खूप आवडला आणि आम्ही घरी नेतोय. पूर्ण वर्षभर वाट बघितल्यानंतर मग गणू घरी येतात तर खूप आनंद होतोय की हा आम्ही याही वर्षी आमच्या घरी गणपती बसवतोय म्हणून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही गणपती घेऊन घरी चाललोय आणि ही कामावरून आली आहे आणि आम्हाला अशी मधी गणपती बाप्पा. तर गाईज फायनली गणपती घेतला आम्ही आणि आता गणपती घेऊन घरी चाललोय. खुशी तर ऑफकोर्स खूप होती आहे, तुम्ही बघतच असाल माझ्या चेहऱ्यावर. तो चलो अभी घर पे जाऊन आणि पूजा ते करायचं. ॲक्च्युली आज ना 6 सप्टेंबर आहे आणि गणपती ऑफकोर्स 7 सप्टेंबरला येणार होते, पण कसं 7 सप्टेंबरला शनिवार पडतो. तर माझी मम्मी बोलते की शनिवारी गणपती नाही आणणार, ऑफकोर्स नाही आणणार. तर आम्ही 1 दिवस अगोदरच गणपती घेऊन येतो. सो आज गणपती घेऊन चाललोय. सर्व पागल झाले. मला आता लाईनीने बोलताय मला घे मला घे मला घे ब्लॉगमध्ये. मी हमेशा ब्लॉग शूट करते ना, हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जण बोलतात दीदी मला घे मला घे. अरे मी घेते मी नाही मला घे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 रुपये का चिंगम.
तर गाईज इथं रुहीच्या मम्मीने तिला मारलं होतं, तर आम्ही तिला असं सहज चिडवत होतो, तर रुही रडायच्या वेळेवर आलती. तर तुम्ही बघा तिचं रिएक्शन. आणि मग ही तर फायनली गणपतीचं आगमन झालं आहे. तर फायनली गणपतीचं आगमन झालं आहे. ये करायचं येडी. तर काय आता आम्ही चाललो आहोत म्हाडामध्ये. तर आम्ही घरचं राशन पण भरायचे. तर अगोदर आम्ही डिमार्टमध्ये जाणार, त्याच्यानंतर मग म्हाडात जाणार आहे. गणपतीसाठी फळ फ्रूट फ्लावर आणायचे सर्व, आणि तयारी बाकी आहे. त्यांना घरी आणलं इतकंच नसतं, खूप सारं काही असतं, आणि ते आम्ही पूर्ण आवडीने करतो लिटरली. और हम लोग अभी चाइनीज खा रहे हैं. असं घेते तुला. मार्केटला गेलतो गणपतीच्या तयारीची सामान आणण्यासाठी. तर आता आम्ही संध्याकाळी म्हणजे थकलो होतो, तर मी रात्री काही जास्त ब्लॉग शूट केला नाही. आणि आज आहे नेक्स्ट डे, आणि इथे आता गणपतीची तयारी चालू आहे. आणि मग आम्ही पूजा करणार आहे. येस, आरती करणार. आता गणपतीची तयारी चालली, मग आता आम्ही करणार आहेत. मी आता तुम्हाला गणपतीचा फायनल लुक दाखवते. रुहीला किती घाम आलाय. तुला तोंड धुतलं असं वाटायलंय. मला हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती बाप्पा. 1 रुपये का चिंगम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. परत बोल. इडली डोशावाली आहे म्हणून इडली. घ्या प्रसाद घ्या. या भी आहे, लेट हुआ आरती को. नहीं अरे ले खा. नहीं ते को नहीं देंगे हम लोग. तुझे काही घ्या. ही मिंकू आहे, दीपालीची बारकी बहीण, आणि ही आमच्या घरी दर्शन करायला आली आहे गणेश. गणपती आहे मिंकू. गणपती आहे. हा मोहिनीच्या घरचा गणपती आहे. किती सुंदर डेकोरेशन केलंय बघा यांनी, आणि गणू किती सुंदर छान दिसतोय. आणि मोहिनी माझी स्कूल फ्रेंड आहे,
सो आम्ही तिच्या घरी ही आरतीसाठी आलो. ये लोग मेरे स्टूडेंट. अरे बाप ये क्या है. अरे सरळ. आता वाजले आहेत 8 आणि आम्ही संध्याकाळची आरती करत आहोत. आता हा बजा बाद दखे ना. आम्ही आमच्या घरी गणपतीची आरती करताना प्रत्येक जणाला चान्स देतो गणूची आरती करण्यासाठी. तर इथे लहान लहान मुली ही आरती करताय. तर मी गणूची आरती करताना एक गोष्ट नोटीस केली की जेव्हाही आपण गणूची आरती करतो ना तेव्हा गणूचा चेहरा एकदम हसरा होऊन जातो, खुलून जातो चेहरा. तर ज्यांच्या घरी गणपती बसतात आणि जे आरती करतात त्यांना माहिती असेल तर त्यांनी ही गोष्ट नोटीस केली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणूची आरती करून एक वेगळाच आनंद होतो आणि खुशी होते एकदम मनाला. एक गोष्ट तर आहे की गणू घरी येण्याची काय खुशी असते ते एक प्रत्येक गणू भक्ताला माहिती असेल. सो आम्हाला खूप आनंद झाला की यावर्षी हे आमच्या घरी गणपती आले. सो असं काही आम्ही गणूचं एकदम साध्या सोप्या पद्धतीने आगमन केला. सो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हीही कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.